अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे सगुरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटिव्यारा, श्री संत सवरदा शारंगरान पतित पावना दयानिधी, लहाना वाचून मोठ्याचा, मोठेपणान टिकेसाचा, पतिताविन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात. पावन करता रुक्मिणी कांत निहाता, विसरू नको परिस्लोहाला सोणकरी म्हणून त्याचे महत्व भरी. ओळ कोटिके गोदावरी म्हणून मती तीर्थ दिला, याचा विचार करावा चित्ते आपल्या माधवा. दास गुणलात द्यावा पुढून द्यावी कोटीही, असो गोविंद वाटाकर करदास होता तो करा कीर्तन गैरणसे गावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होती साचार, ज्यांचा केला जीर्णद्वार मोठे नाम तो सावकारी. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब वायसिकलण्याचे प्रेम भोसी. तैसा न मोठे सावकार श्रीमंत असून भाविक भार, त्यानेचा जीर्णद्वारण केला से मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिरी बंधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो एका त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकडेकर कधी घरी. याचा घोडा समोरील बांधला होता मंदिराच्या. गोटा घोडा अतिवाड होता, कोणासही मारील आता. समोरून कोणी येतात त्यास जावे, कुत्र्यासमोर तोडी तराटे वरच्यावरी स्थिरण राही क्षणभरी. कधी कधी कांतारीन त्याने जावे पडून, किंकाळे रात्र दिवस वाईट कुड्या भोवस. आला होत्या मुक्कामास श्रुती दया घोड्याच्या, लोखंडाच्या साकळ्या होत्या त्याचे बांधल्या गेल्या. त्या या समय राहिल्या टाकडे माझी विसरून, चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कधी घरी निघले जाऊन शेला. रात्र झाली 2 प्रहर, तमी आक्रमिली अंबर. दिवा भित्ताचे उच्चारण होऊ लागले, वृक्षावरी टिटव्या टिटी शब्द करती, वाघोडे वक्षा दुंडती. पिंगडे बसून वृक्षावर किलबिल करू लागले. साम सुमू जिकडे तिकडे बंद आली कवाडे, कोटी ना दृष्टीपडे एकही माणस रस्त्यानी. ऐशा रात्र समयास श्रीनारायण पुण्यपुरुष, घोडा बांधल्यास नायास नीत झाले सजगती. जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती, साधू पुरुष अवतारे ती निशांडिनी. भूमीवर औषधाचे प्रश्न रोगा निवारण्या कारण, ते विद्युद्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारती. असो गडाळ्यानं घोड्यापाशी आले रात्र समयासी, जावणी निघाले अति हरसिन चौपायात घोड्याच्या. मुखे वचन चालले गिनी गणगणात भोती, या सांकेतिक वचनात झालेला पुन्हा समर्थो. या सूत्ररूप वचनाचा अर्थ असा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी, आतसे जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्मावण नाही भिन्न. हे सुद्वया कारण गणाता शब्द से ब्रोते, हा शब्द देखा अपमृष वाटेनिका. वाते हा शब्द एका अंत्यते सवा निसंश. या शब्दे करून घेतले पाहिजे म्हण, ते आई सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे म्हणा समजे नित्य. जीवा ब्रह्मास सत्य मान नको त्या प्रज्ञा तोतीसी. गिनी गणगणात भूती, कोणी गणी गणगणात होते. ऐसे आहेत दोन मते या वचनाविषयी सेगावी, त्यांची ना आपले प्रयोजन आपला कथेशी कारण. महाराज निरले येऊन चौकात घोड्याच्या, वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे आबजरूप साकडीने घोडा बांधून टाकीला. गोविंद वाच्या अंतरी जास्ती होती जबर घरी, म्हणून तो वरच्यावरी नुकून पायी वारीला. तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीव्रत. गोविंद वाच्या चित्तात अति नवल वाटले, तो आपल्या म्हणीमणी ऐसे कैसे झाले कशाने. का काही अजराने व्यक्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. येणे काय कळू येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. एक काय आहे ते पाळ्या गेले, तो एक माणूस दिसले. चोपात निरलेल्या त्या द्वाड घोड्याच्या अति तिकडे येऊन पाहू लागले निरकुणी. तो दिसले कवेले जाणे तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मग लागी हेदवा. समर्थांच्या सवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी ते दुर्गंधाला. थारा कथा समर्थांच्या पायरी गोविंदवानी अत्यादरी. शिर ठेवले निर्धारी अष्टभाव, दाटले मुखे करू लागले स्तवण. आपण खरेच गजानन, विघ्नाचे करीत सा खंडन. याचा प्रत्यय आजाला, माझा घोडा द्वाडती सर्व याला भीती. तेथे चाला गुरुवरती हरण्या त्याचा द्वाडपणा. त्या घोड्याच्या चाटकुडी चालता मध्ये ज्वारी उडी. क्षणा मागल्या झाड्या दुगाण्या. महाराज मी गेलो तो कंटाळून, म्हणून बाजारा लागून. गिरुविका कारण परिण कोणी घेया, मी फुकडे लागलो जाया परिण कोणी तयार घ्याया. त्यावरी आपण केली दया झाली फार बरी. आम्हा कथे करायचे घोडे पाहिजे गरिबीसाठी. घरा माझी धनगराची नाही वाजो कामाचा. ऐसा झाला प्रकार घोडे झाली गरीब पार. जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले.
घोड्यास म्हणाले, आता गड्या नको करू नकोसो इथून पुढ्या, त्या इथंच रोकड्या द्याव्या घ्या सोडण, तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जाऊ बैलापर्यंत त्रास देईल, कोणात सीत्यांची बोलणं गेली निघून दयाळण, कृपा कटाक्ष करुण पशिडाने आकळीला, असो श्रोते दिवशी पळात असता पुण्यराशी, आईल गोविंदवा दर्शनाशी घोड्यावरी बैसुनी, घोडा गोविंदवाचा सिंह इठा उसाचा पोष, अवघ्या पोटांचा वित होते, त्याचे न तो घोडा आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंदवाई घेऊन पिढा कशास येत्याला मुले बायका म्हणत आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करेल गातन सजलेली कोणाचा, गोविंदवाचा शिवदले तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यास शाण केले काल रात्री समर्थानी, त्याने घोड्या दिल्या टाकून झाला गोगल गाय समान, आता भयावयाचे कारण काय उरले, कोणाशी तुमच्या खाली उभा केला टाकडेकरांनी घोडावला, चरा डावातून उभा तो एक प्रहर, भाजीपाला पोळा घास मळ्यात होता विशेष, परिण लावले त्यास तोंडवण्याने, एकाए पा संतांची केवढी शक्ती पशुआत्म्यत वागती, पत्र्याता रमेश्री गुंदवाणी समर्थांच्या, अचित जगता प्रती कृती तुझी पुन्हा न पडाय, असो खलय केवडा तव कृपे सुभागी वडे, पुणे पुढती तुझ्या कथित रक्त चिंतामणी, श्री सतत माझ्या व्रतस्तुती वाजणी, ऐशी स्तुती करुण गेली गोविंदवाणी उण, घोड्या सापल्या घेऊन टाकणे ग्रामा कारणे, प्रत्येदिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरण वेणीत आपला श्रोते हो, त्या यात्रे करून मंडळीत बाळापुरते दोन ग्रस्त, आले काय धरण यातन समर्थांच्या दर्शना, पंथी जाता एकमेका बोलू लागले देखा, कुठल्या वारीस गांजा सुका घेऊ आपण घेऊन, काकी या गांजावर समर्थाचे प्रेमार, तो आपण आणला जरंतरी कृपा होईल, त्यांची लोकांती बर्फी खवा आपण गांजाने उभरवा, गाठ धोत्रा बांधून ठेवा नात्र विस्मृत होईल, कुठल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया, शिरी ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली करी, की नाही आणला बरोबरीन गांजा तो आपण, आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजासे असे बोलून माणस दर्शन घेऊन गेले हो, पुढल्या वारीस ते झाले गांजा आणण्याची विसरले, कर लुटून मात्र बसले स्मृती नसे गांजाची, तै स्वामी म्हणाले भास्करासी पाजगाची तकाची, नाट मारून धोत्रासी विसरते जिन्नस आणावया, जातीने आहेत ब्राह्मण तेच वापरे भाषण, करती आपण होणं कुठे पहा सर्वासी, ब्राह्मणाचे भाषण कदा असावे अप्रमाण, या तत्वा लागून नानती चांडाळते, द्विजे निज धर्म सोडिला आचार विचार सांडिला, त्यामुळे श्रेष्ठ स्वालांती मुकले साम्रत भेटे म्हणी मस करती, आणि हात हलविते ती, अशाने कापुरण तींच्या म्हणीचे म्हणत, बोलण्यात पाहिजे मिळ चित्त सावी निर्मळ, तरीच तो घनलेला कृपा करीतो भास्करा, हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने, पहा केवढ्या गात ज्ञान, आई याचे परिपूर्ण हा जगच्चक्षु जानन सूर्यापरीच असे हो, आपण नवस केला म्हणे तो आणि जाणीला समर्थाने, आता येऊ घेऊन चला गांजा, गावातून ऐसे विचार करून उठले, गावात जाऊ लागले गांजाना बलेन ते महाराज वदले त्या, आता शिळ्याकडे व्रत गाव गाणी तावतो सार नाही किमपि यातन मी न पापलो गांजाला, आता नेण्या गांजा व्रत काजो पेटतो मिळ हमेशा बोलणार तेव्हा तुम्ही आपल्या लबाडाची नाही वृत्ती ती गुणगाठ बांधा चित्ती, तुमचे काल झाल्यावर 3 वर्ष असल्या गांजाना पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जात उत्तम, परी कदा न चुकाने मन पाचवार्या येतील करा, काकी हा येते स्थिर आई मृणाने पंत कर्पूर गौरव, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती, जा नमस्कार त्या शिखरा गांजाणा असन विसरा, परमार्थात कुठे जरा बोलू नये, मानमांडी ऐसा उपदेशी पुनवारांशी वंदन, घेतले शिवाचे दर्शनाने गेले बाळापुरा, पुढील वाटेला म्हणजे भले काम त्याची बुद्धी आली, ते गांजा घेऊन आले गावात वारीला, त्या बाळापूरची दिवशी करता तुम्ही का सुरती आता, बाळकृष्ण तर बाळापुरात रामदासी कांता ज्याची पुतळाबाई परमाय होती बाई, दरवर्षी वारीस जाईन पाहिजे पायी सज्जन घडाती, पती पत्नीचा विचार एक पोषमागती निघती दे ग, ओझ्यासाठी घेवडे कंदुनिया बरोबरी कोवडे कथा दासभूत, सवे सामानाती शुद्ध, साधुत्वाचा नव्हता म्हणून तयासिकी चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक जोडी फिरवी करी, त्या जोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला, कोशोद्यात बाळापूर सोडी नमिला साजार, कांतासे बरोबर पुतळाबाई नामजीचे, बाळकृष्ण व हाती चंदनाच्या चिपळा असती, पुतळाबाई करी साथी जाती घेऊन, रघुपतीचा नाम गजर करी पंताणी निरंतर, शेगाव खामगाव मेकर, देऊळगाव राजा पुणे, आनंदी स्वामी सजालना परी वंदनिया जामणगिरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवरास येऊन वंदन करी गोदेला, पुढे बीड आंबेजोगाई मोहरी बेलेश्वर स्वामीचे,
पट्ट शिष्य समर्थांचे डोंगावी कल्याण नरसिंहपूर पंढरपूर नातेपोती शिंगणापूर वाई आणि सातारा सेजगडाच्या पायथ्यासी माध्योद्य प्रतिपदेला तो येऊन पोचवला. श्री संजनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावेत आणि श्री स्वामी समर्थाकारणे खराखराच रामदासी ऐसे रामदासी आता उनीकडे सर्वता दास नमिता उत्सवतान प्रदायी त्याच मार्गी ऐसा क्रम चालला. बहुत दिवस त्या जावला 7 वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून माध्यवते द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपासी आले दुःखाश्रू लोचनासी शब्दन त्यासी न बोलवे. हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यमंता माझे शरीर थकले आता वारीण पायी होईल जरी बसून वा नाते येऊ सज्जनगडाते तरी ती कडेन दिसते मज लागी दयाळा नेम चालला आजवर आता पुढ पाही अंतर परमार्थाशी शरीर निकुपादी पाहिले तरीच सर्वकडे काही. हे रामदासा माझे आई हे म्हणण्याचे जरूर नाही ना आपण सर्व जाणत असा ऐसी प्रार्थना करून इजला शेष लावणं. तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण भुवाला स्वप्ने म्हणाले रामदास ताण वैताश नको येऊ येतो नका सन्यास जन गडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावं तू आपल्या घरी नेहमी नवमीला तुला द्याय दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीश पावण परमार्थ तो आचरावा असे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतीचं परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले बागवासी त्या बाळाप्रग्रमासी आता अवतारा माध्यवते प्रतिपदच समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी गेला. दास बोधाचे वाचन रात्रीचं हरी कीर्तन 2 प्रहरी ब्राह्मण भोजन दुपारते असतं म्हणाला. बाळकृष्णाच्या मनात विचाराची उडत पाहू कसे येतातून स्वामी समर्थ डमेसी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी सहाय्य करावया. ऐसा धाट बाळापुरा 9 दिवस झाला करा 9वी दिवशी 2 प्रहरा घडत झाले घडण श्री गजानन साक्षात्कारी श्रोते या बाळापुरी उभे राहिले 2 प्रेरे नवमी तिथी लक्ष्मण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चाललात. लोक झाले विस्मित गजाननासी पाहुण्या म्हणू लागले रूपवासी उठा उठा हो वेगेसी तुमच्या दास नमेशी द्वारे पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी परी आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासी याची आद्रोहण येटाया त्याचा मुसी करार आहे मी नवमीला येन पायी दिवाणी असत्यमय असा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून बोल श्लोक म्हणू लागले. अहिल्या शिळा राघवी मुक्त केली पदी लागता देव होऊन गेली अशी वाणी गता उडली स्वारी बाळ कृष्णाची पाहता तो जीवन द्वारी तो गजानाची नग्न स्वारी गजान भाऊ साजरे विनिदा नंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडे जटा वारण रुळतो होता पांडवरी भाडी त्रिपुड वासाचा होता गोपी चंदनाचा नेसलेला नंगोटीचा रांग होता हिरमजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते बले नैनी संचले आनंदाश्रू तो सोबत दिसते गजानन त्याच्या नेत्राकारण कुबडे लंगोटे काय जण त्रिपुडश्रीचा जटाभार. पुन्हा त्याने आता शिवावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निर्गुण पावे तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळाबरी घोटाळलासे अंतरेन पुढे काहीच उंगेना. मन म्हणाले गजानन रामदासाची प्रेमे करण नको गांगरू देव म्हणून तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती घरी आता शेगाव भितरी राहिले उण म्हणण्यात तुला सज्जनकडे दिले वचन की दास मी सईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येतो आला आता दे सोडून नवी चिंता मीच आहे रामदास. शरीरूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्माला विसरतो सोन्याला काय म्हणावे. श्लोकाई गीते ठाई वासाशी जिरणाने तुपाई ऐसा मुळीन भ्रमिष्ट होईन चालपाटी बसुमिला. बाळकृष्णाच्या धोरणात गजानन आले घरात एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली गजाननाला चितवली मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायाचे. रामदास योग्या दिवसभर करी तरायला विचार शेवटी रात्र होता 3 प्रहरण स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझी मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय मुळींना धरी चित्तीन तो धरिता बुडसिल मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे आय वचन संशयात्मा विनश्यती. ऐशी स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोशिला भारी मस्तक ठेवली त्या घरी गजाननाचे पायावर. महाराजा फुलीला मीना समर्थ जाण्याला तो घोटाळा उकलेला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली नुनितान काय वरळी रबकावरी कृपा केली त्याने धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया बाळापुरास
हीच आई म्हणी आस ती पूर्ण करावो. महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार, काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी सेगावासे पाभले. रस्त्यान कोणा दिसले क्षणात पोचले सेगावी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत एची दास गणू. शुभं भवतु श्रीहरार्पणमस्तु इति श्री विजय ग्रंथस्य नवमोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.